पोलीस भरती आता आपल्या भंडाऱ्याला आहे, त्या पोलीस भरतीमध्ये ओबीसीची एकही जागा नाही. आपले पोरं पोरी गावामध्ये म्हणजे सकाळ संध्याकाळ धावत असतात, एकही ओबीसी साठी जागा नाही. मग ज्या भाजपला तुम्ही मोठं केलं ओबीसी समाजाने, त्या भाजपला आता कशाच्या आधारावर संपवायचं? आता या निवडणूक आली ना, आता आपल्या हाती आहे. तुम्ही मोर्चा काढू शकत नाही. मोर्चा काढला तर तुम्ही नक्षलवादी घोषित केले जाणार आहे. आणि त्याच्यामुळे मतदान बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिला, या बोगस लोकांना फक्त लोकसेवेचं व्रत सांगून तुमचे आमचे पैसे लुटायचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे. यांचे पर्सेंटेज, यांची टक्केवारी, यांचा विकास म्हणजे काय? टक्केवारीचा विकास आहे. एकाला टक्के मिळाले नाहीत म्हणून दुसरा त्याची टक्केवारी काढतोय. कोणी कोणाला रेती माफिया सांगतोय आणि ते आमच्यावर आरोप करतात. यांचा जन्म तर नाना पटोलेंनाच घातलेला आहे. दोघही जण हे जे भांडतात तुमच्या शहरामध्ये, नाही तर वार्डाचे मेंबर नसते झाले दोघही जण, दोघही. आणि यांची उंची पण नाही ना. उंची आहे का त्यांची? नाना पटोलेंवर टीका करायची उंची आहे का त्या लोकांची? पण येऊन जाऊ नाना पटोले, अरे मी तर तुमच्या वाटेही जात नाही आहे, पण ज्या दिवशी तिसरा डोळा उघडला ना, त्या दिवशी तुमचे साल्या उंचीचं आता जेवढे दिसतात त्याच्या खाली घुसून टाकेल तुम्हाला. आखरी तुम्ही माझ्या भंडारा जिल्ह्याला लुटायसाठी नाही आलेत. आणि भाजपची तर अशी अवस्था झाली आता, खासदार साहेब, याच्याजवळ नेता भंडारा जिल्ह्यातच नाही, यांना पार्सल आणावं लागला. भंडारा जिल्ह्यात त्यांच्याजवळ भाजपचा नेताच नाहीये. कुठला आहे तो? पार्सल. म्हणजे भाजपची ही अवस्था. आता सेनेचा तर काय चमत्कार आहे तुम्हाला माहिती आहे. आता मला रिपोर्ट आला, काही पोलीसमध्ये आमचेही काही लोक आहेत, वरचे अधिकारी काय लक्ष घालतात की नाही घालत मला माहिती नाही. त्यांनी नोंद घ्यावी पोलिसांनी पण, नाही तर देऊ द्या, पैसे देऊ द्या, काही अडचण नाही. आता भाजपचा काहीतरी 7,000 रुपयाचा रेट झाला. मग आता शिवसेनावाला जो आहे तो म्हणते यानं 7 मी 8 झाली पाहिजे, बोली वाढली पाहिजे. पैसा कोणाचा? पैसा कोणाचा? तुमचा. हे काही रोजगार हमीच्या कामावर नव्हते गेले. फडणवीस, एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल काही रोजगार हमीच्या कामावर नाही गेलेत होते. काही घामाचा पैसा तर नाही आहे. पैसा यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवला. आणि पैसे देऊन अगर आपलं मतदान घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये 10,000 रुपये तुमच्या खात्यात टाकले बायांच्या तिथल्या. आपल्या इथे 1,500, आपली किंमत कमी आहे, तिकडे 10,000 बिहारमध्ये. आता बिहारमध्ये सोशल मीडियावर बघा तुम्ही, सगळ्या गरिबांच्या घरावर रोड रोलर चालू झालं. 10,000 घेतलेत ना तुम्ही आता. आणि काही बाया मी पाहत होतो सोशल मीडियावर, तसं त्यांना असं वाटत होतं की अंधभक्तासारखे नाचत होत्या. आता त्याच बाया त्या मोदीच्या नावाने बांगड्या फोडायला लागल्या, शिवा द्यायला लागल्या. म्हणजे सांगायला तात्पर्य असं, निवडणूक झाल्याबरोबर गरिबांचे घर पहिले उद्ध्वस्त केले. 10,000 घेतलेत ना तुम्ही आमचे. सत्ता त्यांच्या हातात आली, सत्तेचा दुरुपयोग करायला लागलेत. हे तुमचे घर बांधून देऊ शकत नाही. तुमचे जे काय झोपडी असेल ते झोपडीला पाडायची व्यवस्था हे करू शकतात.